मी तर खूप कमी खातीये किंवा खातोय, पण तरी पण माझं वजन वाढतंय. हा विचार तुमच्या डोक्यात पण रोज खूप वेळा येतो का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. येस, ईटिंग लेस डझंट मॅटर. ईटिंग राइट इज द सिक्रेट. जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल, तर आपण वजन कमी करायचं म्हणून क्वांटिटी रेस्ट्रिक्ट करतो. पण त्या नादामध्ये कधी-कधी त्याच्यामध्ये प्रोटीन नसतं, फायबर मिसिंग असतं आणि कधी-कधी इतके हिडन हाय कॅलरीज असतात, की ज्याच्यामुळे कमी खाऊन देखील आपलं वजन वाढत जातं. सो दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर ज्याच्यामुळे वजन कमी होत नाहीये, ती म्हणजे तुमची झोप आहे. सो तुम्ही बॅलन्स डाएट घेताय पण रात्रीची 7 तासाची जर झोप नसेल, तर ते पण तुमच्या फॅट लॉसला अफेक्ट करणार आहे. तिसरं इम्पॉर्टंट फॅक्टर इज लेस मूव्हमेंट. पूर्ण दिवसामध्ये आपले मिनिमम 7,000 स्टेप्स तरी होणं गरजेचं आहे. सो जर तुम्ही हेक्टिक जॉबमध्ये असताल, तर ट्राय करा दर 1-1.5 तासाला उठून थोडंसं वॉकिंग केलं, तर ते तुमच्यासाठी बेटर राहणार आहे. तुमच्या फॅट लॉससाठी खूप हेल्पफुल राहणार आहे. सो सिंपल थिंग आहे. वजन जर कमी करायचं, तर कॅलरी डेफिशियंट डाएट असणं आणि त्याच्यासोबतच बॅलन्स न्यूट्रिशियस मील घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं इम्पॉर्टंट प्लस प्रॉपर स्लीप होणं. ओव्हरऑल दिवसामध्ये 7 ते 8,000 स्टेप्स मिनिमम झाले पाहिजे, तर त्याच्याकडे लक्ष देणं. अँड लास्ट इम्पॉर्टंट कन्सिस्टन्सी इज द की. सो डेफिनेटली मंडे टू फ्रायडे डाएट केला, सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो केल्या, पण सॅटर्डे संडेला जर गडबड केली, आय एम नॉट सेइंग की चीट नका करू, बट पहिला वेट लॉस प्रोसेस मोमेंटममध्ये येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर डेफिनेटली थोडंफार चीटिंग चालेल, बट नॉट टू द एक्स्ट्रीम, राईट? सो तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल किंवा अशा खूप साऱ्या टिप्ससाठी कमेंट करा वेट, अँड डेफिनेटली मी तुमच्यासोबत वन ऑन वन कन्सल्टेशन तुमच्या वेट लॉससाठी करणार आहे. टिल देन बाय, फॉलो फॉर मोर.